नमस्कार प्रेक्षकांनो, विनोदोघातली तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. होय मित्रांनो, इकडे मात्र अधीरा आता वापस घरी आलेली असते. मंदाकिनीला मात्र भयंकर संताप आलेला असतो. वेडी पिशी झालेली असते मंदाकिनी. तिला काय करू आणि काय सुचत नसतं. मंदाकिनीला इतकं इरिटेटिंग होतं ना, मंदाकिनी अक्षरशः रागराग करते. सगळं अधीराच्या लक्षात येतं, पण अधीरा आता मंदाकिनीची अशी काही हालत टाईट करणार आहे ना, तिला चांगला तिच्या आता कर्माचं फळच देताना आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण बघितलंय अजिबात अधीरा घरी यायला तयार नाहीये. रोहन फोन करून करून आता कंटाळून गेलेला असतो, पण अधीरा काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. आत्ताच आपण बघितलं होतं प्रेक्षकांनो की रोहन चोर बनून राजवाड्यांच्या घरात घुसला होता. नेमकं समरने त्याला पकडलं आणि सगळेच हसायला लागले. अधीरासुद्धा हसायला लागली. इतका मोठा गोंधळ झाल्याच्या नंतर रोहनसुद्धा आता समजावतो. अधीराचा सुद्धा राग निघून जातो. समर, स्वानंदी हे मात्र प्रेक्षकांनो भलतेच रागात दाखवले. दोघं एकमेकांशी अजिबात बोलत नाहीयेत. त्यांचा अबोला मात्र आता कंटिन्यू राहतो. अजिबात एकमेकांचं तोंड सुद्धा ते बघत नाहीये आणि हे दोघं बघत नाहीये म्हटल्याच्या नंतर घरामध्ये आता कोणीच बोलत नाहीये. होय प्रेक्षकांनो, पूर्ण राजवाड्यांच्या घरामध्ये सन्नाटा आता आलेला असतो. सगळे आता मुक्याचीच भाषा वापरू लागतात. एकदम शांतता. रोहन मात्र अधीराला घेऊन घरी येतो. मंदाकिनी म्हणते, आली का महाराणी? अगं यायचंच होतं तर मग गेलीच कशाला? काय ग, किचनमध्ये सगळा पसारा घालून गेलीस? सगळं मला आवरावं लागलं ना. मला वाटलं होतं आता काही तू परत येणार नाहीयेस बाई आमच्या घरी. इकडे मात्र अधीराला बघितल्या मंदाबाईची बडबड चालू असते. पण अधीरा मात्र प्रेक्षकांनो अजिबात एकही शब्द तोंडातून काढत नाही. ती बोलतच नाहीये. अगं काय झालं तुला? मोकी बिकी झालीस की काय? आता मात्र काही जरी झालं तरी अजिबात कोणीच बोलायचं नाही. अधीरा बिचारी गपचूप तिकडून निघून जाते. मंदाकिनी आपली एकटीच ओरडत बसते. मी एकटीच झटायचं, मी एकटीच कामं करायची, बाई मला कोणी मदत करत नाही, असं तसं तिचा तोंडाचा पट्टा मात्र चालू असतो. दुसरीकडे प्रेक्षकांनो, राजवाड्यांच्या घरामध्ये आपण पाहतोय स्वानंदी मस्त समरसाठी नाश्ता वगैरे घेऊन आलेली असते बेडरूममध्ये. त्याच्याशी आता बोलायचं तर नाही आहे म्हणून आता मागे फिरून त्याच्या नाश्ता देते, त्याला खुनवाखुनवी करते. पण समर मात्र आता खुणावतो, मला नाही खायचं आहे, अजिबात मला नाश्ता देऊ नका. आता मात्र इकडे स्वानंदी चक्क समरचं तोंड पकडते आणि स्वतःकडे आता फिरवते. पण समर मात्र परत तोंड त्याचं तिकडे करतो. आता स्वानंदी त्याला घास भरवण्याचा इतका छान प्रयत्न करते ना, पण समरही बिचारा जास्तच नाटकं करतोय प्रेक्षकांनो. तो काही खातच नाहीये. स्वानंदीला आता मात्र रागच येतो. ती सुद्धा तिकडून निघून जाते आणि जात आता लपून बघत असते दरवाजाच्या मागून. समर मात्र पटकन नाश्त्याची प्लेट घेतो आणि एक घास आता खायला लागतो. त्याला तो इतका आवडतो ना, कारण स्वानंदी नसताना तो आता तिचं कौतुक करतो. आता स्वानंदीला मात्र अक्षरशः हसायला येतं. आणि दुसरीकडे प्रेक्षकांनो मल्लिका, अंशुमन हे सुद्धा एकमेकांना आता मुक्यांचीच भाषा बोलत असतात. हातवारे करून खुनवाखुनवी करून त्यांचं बोलणं सुरू असतं. अंशुमनला तिचं काहीच बोलणं कळत नाहीये. ती आता खुनवाखुनवी करते की मोबाईल बाजूला ठेव. ॲक्टिंग करत सांगते की सुश कुठे? अंशुमन म्हणतो, मॉम अगं काय बोलतेस तू? माझ्या कानामध्ये हेडफोन नाहीये तरी मला ऐकायला येत नाहीये. अंशुमन सुद्धा इरिटेट झालेला असतो प्रेक्षकांनो. मल्लिका सुद्धा त्याला अगदी खुनवाखुनवीनेच बोलत असते. दुसरीकडे मात्र आता अधीरा, रोहन बेडरूममध्ये येतात आणि ती मात्र रोहनला खुणावते की रो खूप भूक लागली रे. रोला काहीच कळत नाहीये. रोहन म्हणतो, अधीरा अगं काय बोलतेस तू? काय खुणावतेस? तुला भूक लागली आहे का? अगं तो विचारच करतोय, अगं बोल ना माझ्याशी, तू का नाही बोलणार आहेस? बोल ना, तुला भूक लागली आहे का? काय होतंय तुला? दुसरीकडे प्रेक्षकांनो राजवाड्यांच्या घरातही गोंधळ, या सरपोतदारांच्याही घरातही गोंधळ आता चालू असतो. आणि हे सगळं आता आजीपर्यंत येतं. अक्षरशः आता आजीसुद्धा स्वानंदी समरला खुनवाखुनवीनेच बोलायला लागतात. या दोघांना मात्र इतकं हसायला येतं ना. मल्लिका काय कमी होती? सुष्मिता, अंशुमन काय कमी होते? सगळं घरच आता खुनवाखुनवी करत असतं. अंशुमन म्हणतो, अरे या दोघींना आज काय झालंय? काय अशा वेड्यासारख्या वागतात? सटकली आहे का तुमची सगळ्यांची? तो सुद्धा आता खुनवाखुनवी करत असतो प्रेक्षकांनो. आणि सुष्मिता सुद्धा आवासून त्याच्याकडे बघत असते. आता मात्र अधीरामुळे ही बातमी चक्क दिलीपला म्हणजे रोहनच्या बाबांना सुद्धा कळते. आणि बाबा सुद्धा आता मंदाकिनीची मजा घ्यायची ठरवतात. तिची पण चांगली खेचायची म्हणून ते मात्र
मात्र तिला असा घसा साफ करत करत असं करत मंदाकिनीला आवाज देतात. अहो काय असल्या घाणेरड्या काय खाण्याखुणा करताय तुम्ही? वेडं लागले की काय तुम्हाला? बोला ना, काय पाहिजे तुम्हाला? तेव्हा मात्र प्रेक्षकांनो दिलीप खूप हसतात. त्यांना आता कळलंय की या मंदाकिनीची आता काही खैर नाही आहे. तर मंडळी, आजचा येणारा भाग मात्र आता इतका जबरदस्त असा दाखवला आहे ना, आत्तापर्यंत टेलिव्हिजनच्या या सिरियलच्या दुनियामध्ये असा मौन व्रतवाला भाग आपण कधीच बघितलेला नव्हतं. आता मात्र हा भाग तुम्हाला कसा वाटणार आहे हे सुद्धा बघून आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. कुणीही कुणासोबत बोलणार नाही आहे, अगदी मुका असा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. काहीच संवाद नसलेला भाग आपण पाहणार आहोत. तो फक्त खुनाखाना करून, आजपर्यंत खुनाखाना करून कधीतरी कुठलं सिरियल आपण बघितलंय का? आता मात्र प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये येणार मोठा ट्विस्ट. मालिकेमध्ये आता खुनवाखुनवीच्या भाषेनंतर नेमकं काय काय घडतंय हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.